दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं अत्यंत गांभीर्याने घेऊन केलं पाहिजे। आणि म्हणून मला सगळ्यांना या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण गढूळ केलेलं आहे त्या गढूळ राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आम्हाला सर्वांना काम करण्याची गरज आहे। लोकप्रतिनिधींना पण आणि पदाधिकाऱ्यांना पण। म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जशी तुरटी काम करते तशी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी तुरटी म्हणून आम्हाला काम करावं लागेल, तरच राजकारणाचं शुद्धीकरण होईल। आणि राजसाहेबांना जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचं जे राजसाहेबांचं स्वप्न आहे। म्हणजे काय करायचं हो? रस्ते करायचे आहे, गटारी करायचे आहे, धरणं करायचे आहेत, म्हणजे ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर करायचीच आहे। परंतु राजसाहेबांचं स्वप्न असं आहे की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा। म्हणजे काय करायचं तर महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे त्याचा हेवा जगाला वाटला पाहिजे। महाराष्ट्रातला मराठी माणूस एक पक्का माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे, वचनबद्ध आहे, हे सगळं गढूळ राजकारण करणारा नाहीये। आणि ही शुद्धीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी आम्हाला घेतली पाहिजे। आम्ही जर केलं, आणि बघा मी तुम्हाला सांगतो 2024 हे आपलं वर्ष आहे। 2024 कोणाचं? मनसेचं। 2024 कोणाचं? राजसाहेबांचं। अरे गावागावात जाऊन आम्ही घोषणा दिली पाहिजे 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? आम्ही जर एकला चलोने गावागावामध्ये या घोषणा देत फिरलो तर लोक आमच्या सोबत आहे। नक्की येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळीकडे निवडून येताना दिसेल। बाकीच्यांना धर्माचं राजकारण करू द्या, जातीचं राजकारण करू द्या, सगळ्या प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय जनता राहणार नाही। आम्ही फक्त धीरदात्तपणे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांशी संवाद साधला पाहिजे, एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं आहे भाविस्कर साहेब, मतदारांपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचं आहे। आणि आता ही सगळी जमलेली मंडळी मतदारांपर्यंत पोहोचलेली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या माध्यमातून शाखानिहाय संपर्क अभियान शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडनं सुरू आहे। यानंतर पालघर जिल्ह्यातल्या केळंबे गावचे सरपंच संदीप किनी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असलेल्या 17 पैकी 17 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत। मी संदीपजी किनी यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व नेतेगण, सर्व जिल्हाध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व सन्माननीय पदाधिकारी, खरं तर इतका मोठा स्टेज आणि माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच, आणि खरंच सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असं स्टेज असेल की तिथे एखाद्या सरपंचाला बोलायला इथे संधी मिळते। खरं तर सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये। माझ्या या राजकारणाची कारकीर्द खरं तर 2009 पासून सुरू झाली। राजकारण म्हणणार नाही, खरं तर समाजकारण आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार हे कुठेतरी माझ्या गावापर्यंत, माझ्या खेडेपाड्यात मला पोचवायचे होते। आणि ते काम
मी तिकडून सुरुवात केली. मला आठवतं की त्यावेळेला जिल्हाध्यक्ष कुंदन संखे होते आणि आम्ही त्यावेळेला नेमकी 4-5 मुलं फक्त असं मी त्यांना घेतलं की आपल्याला आपल्या गावामध्ये मनसे आणायची आहे, आपल्याला तिथे शाखा ओपन करायची आहे, तर आपल्याला जिल्हाध्यक्ष साहेबांना भेटावं लागेल. आम्ही त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक जिल्हाध्यक्ष आणि आम्ही एक खेड्यापाड्यात राहणारी मुलं होती आणि इतक्या मोठ्या माणसाला भेटायचं कसं, आम्ही खूप प्रयत्न केला. म्हणजे 10-15 दिवस त्यांना त्यांच्या ऑफिसला गेले पण ते आम्हाला भेटले नाही. पण एक दिवशी साहेबांची सभा मुंबईला होती आणि साहेबांची सभा असली की आम्ही मुंबई असो, ठाणा असो, पुणे असो, आम्ही 5 मुलं की आम्ही जायचो आणि नेमकं आम्ही जिथे सभा साहेबांची सुरू झाली, सभा संपली आणि त्याच्यानंतर आम्ही जी ट्रेन पकडली त्या ट्रेनमध्ये कुंदन संखे साहेबांची आमची भेट झाली. आता त्या एका सीटवर बसलेले होते, पण त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं, जाऊ की नको काय सांगू, नक्की कसं बोलायचं त्यांच्याशी. पण हिम्मत केली. साहेबांना सांगितलं, साहेब नमस्कार, मी केळव्याचा राहतो, मला शाखा ओपन करायची आहे. आणि किती लोक आहेत तुम्ही? म्हटलं आम्ही 4-5 मुलंच आहेत. ठीक आहे, तुम्ही शाखेची तयारी करा, शाखा आपण ओपन करू. आणि त्यावेळेला आम्ही शाखेची तयारी केली, शाखेची डेट ठरली कधी करायचं. आणि तुम्हाला खरंच सांगतो की जिथे आपण शाखा ओपन करायची होती त्या तिथे शिवसेना म्हणजे बालेकिल्ला 50 वर्ष गेली तिथे त्यांची पाया रुजलेला होता. तो आपल्याला म्हणजे तिकडनं जी सुरुवात झाली, याच्या पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण तिकडे आम्ही सुरुवात केली. आम्हाला तिथे शाखा ओपनिंग करायची होती, आम्हाला डेट दिली, आम्ही बोर्ड बनवले, बोर्ड लावला. दुसऱ्या दिवशी आमची शाखेचं उद्घाटन होतं आणि त्या तिथे शिवसेनेच्या काही लोकांनी आपले मनसेचे लावलेले झेंडे असतील, बोर्ड असतील, ते रात्री काढून टाकले. आणि दुसऱ्या दिवशी संखे साहेबांनी आम्हाला 11चा वेळ दिली होती की 11 वाजता मी येतोय. आणि आम्ही सकाळी पाहतोय तर तिथे बोर्ड नाही, आमचे झेंडे सगळे फेकून दिले होते. आता करायचं काय? मी मुलांना बोललो की तुम्ही काहीही करा, एक छोटा का ना होईना पण एक बॅनर तुम्ही आता इकडे आणून लावा, 2 झेंडे तरी लावा, कारण शाखा तर ओपनिंग करायचीच आहे. आणि त्यावेळेला म्हणजे मनसेमध्ये येण्यासाठी लोक खूप घाबरत होते की कसं आम्ही जाऊ, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे जरी इच्छा कोणाची असेल तरी येऊ शकत नव्हते. तरी आम्ही 20-25 मुलं मी जमवली होती आणि कुंदन संख्या आले. तो छोटासा आम्ही एक बॅनर बनवला आणि त्या तिथे लावला, त्याचं उद्घाटन केलं. आणि तुम्हाला सांगतो त्याच दिवशीपासनं जी मनसेची राजसाहेबांचे विचार आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे ते आम्ही 5च मुलांनी ते प्रत्येक पाड्यापाड्यात जाऊन आम्ही विचार साहेबांचे पोचवत गेलो आणि हळूहळू एक मुलं जमवत गेलो. आणि 2012 पहिली निवडणूक ग्रामपंचायतीची लागली आणि ती निवडणूक लढवायचं असं मी ठरवलं. आता निवडणूक लढवायचं म्हणजे आपल्याला उमेदवार पण लागणार आणि उमेदवार लागणार, तर उमेदवार शोधायचं ही मारामार की उमेदवार भेटत नव्हते की आम्ही कसे येऊ, कारण शिवसेना आहे समोर आणि बहुजन विकास आघाडी हे 2 पक्ष बळकट पक्ष आणि त्यांच्या समोर आपण तर नौके होतो. काहीच आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये एक सदस्य सीट माझी स्वतःची आणि मी सुरुवात माझी स्वतःपासूनच केली की मी स्वतः सदस्य म्हणून एक सीट माझा फॉर्म भरतो. आणि तुम्हाला सांगतो मी फॉर्म भरला, निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल आल्यानंतर पाहतो तर मी एकच सीट भरली होती कारण दुसरा उमेदवारच मला मिळाले नाही. निकाल आला आणि तो निकाल होता मी एका मताने साहेब हरलो होतो, एका मताने. पण तिथे मी खचलो नाही. पुन्हा माझं काम, आमचं जे मुलांचं काम होतं, 5 मुलांचे 25 मुलं झाले होती, ते काम मी सुरुवात केली. पंचायत समितीचे इलेक्शन लागलं, पंचायत समितीला सुद्धा साहेब मी इलेक्शन लढवलं, तिथेही मी हरलो. पण तिथेही मी विचार केला की नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. 25चे 50 लोक गेले. 2017चं इलेक्शन लागलं, ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि तिथे मात्र मी विचार केला की आता एक नाही, आता आपल्याला 4 उमेदवार तरी उभे करावे लागतील साहेब. आणि मी तिथे 4 सदस्य पदासाठी, कारण तिथे थेट सरपंच ही निवडणूक नव्हतीच, सदस्यातनं सरपंच निवडून आणायचा होता. आणि 4 सरपंच, मला असं वाटत होतं की ऍटलिस्ट एक तरी सदस्य आपल्याला ग्रामपंचायतीला न्यायचं आहे. आणि 2017च्या इलेक्शनला माझी मिसेस आणि आम्ही एका वॉर्डमधून उभा राहिलो आणि
माझी मिसेस त्यावेळेला 6 मतांनी पडली आणि तिथे मी एका मताने मी विजयी झालो साहेब तिथे या 2017च्या वेळेला. आणि हे करताना 2017 ते 2022 पर्यंत हा कालावधी होता. ह्याच्यामध्ये सदस्य असताना बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण समोर शिवसेनेची सत्ता होती, शिवसेनेचा सरपंच होता, त्यांचे सदस्य होते, उपसरपंच त्यांचा होता आणि तिथे काम करणं खूप कठीण होतं. आणि मी एकटा कुठेतरी असा मागे कोपऱ्यात बसलेला असायचा. आणि 2022 मध्ये आमच्याकडे झांझरोळी डॅम आहे आणि ह्या झांझरोळी डॅमचा मोठा लिकेज झाला होता आणि हा लिकेज झाल्यामुळे जवळजवळ 17 ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कम्प्लिटली बंद झाला होता. आणि हे करत असताना मी प्रत्येक वेळेला म्हणजे मला 2019 माझं वाटतं 2017 की 19ला सन्माननीय अविनाश दादा यांच्याशी संपर्क झाला. दादांना मी भेटलो. दादांनी आतापर्यंत तुम्हाला खरंच सांगतो की पालघर तालुक्यामध्ये जे काय चेंजेस तुम्हाला दिसतील, ज्या काय आपल्या ग्रामपंचायती निवडून आल्यात, त्या सर्व श्रेय तर मी दादांना देईन, कारण दादामुळेच हे सगळं घडलेलं आहे. आणि ते जे डॅमचं लिकेज झालं आणि संपूर्ण पाणी बंद झालं, अशा वेळेला आमचा तो जो पट्टा आहे तो सगळा समुद्रकिनारी पट्टा आहे, बऱ्याचशा खाड्या आहेत, मिठागर आहेत, त्याच्यामुळे तिकडचे बोरवेल जे आहेत ते त्यावेळेला खारे होतात आणि विहिरीचं पाणी सुद्धा खारा होतो. अशा वेळेला 2022 मधली ही घटना तुम्हाला मी सांगतो की खरोखर त्यावेळेला इतक्या लोकांचा प्रॉब्लेम झाला होता पाण्याचा की लोक कुठून पाणी घेऊन यायचे, कोण हंडा घेऊन यायचं, कोण सायकलवर बादल्या किंवा ते ड्रम बांधून घेऊन जायचे. मग अशा वेळेला मला वाटलं की आपलं दायित्व लागतं आणि आपल्याला राजबाई साहेबांची शिकवणच आहे का कोणाला जर गरज असेल तर तिथे आपला महाराष्ट्र सैनिक तिथे पोचला पाहिजे. आणि तेच मी लक्षात घेता आम्ही जी तुम्हाला सांगतो की जी आमची 4-5 लोकांची फळी होती त्यांना मी सांगितलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि आपण त्यावेळेला ती 4-5 लोकांच्या फळीला मी जवळ बोललो की आपल्या ह्या आळीमध्ये आपल्या ह्या पाड्यामध्ये मला असे टँकर वाढवायला लागले, लोक फोन करायला लागले. आपली म्हणजे केळवा ग्रामपंचायतमध्ये तर आम्ही पाणी पुरवलाच, त्याचबरोबर ह्या तुम्हाला 19 गावं जी सांगतोय त्या 19 गावांना आम्ही या पूर्ण 1.5-2 महिने आपण सातत्याने तिथे पाणी पुरवला आणि आपण तिथे लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. ह्या वेळेला हे काम करत असताना अविनाश दादा स्वतः मला फोन केला आणि अविनाश दादांनी सांगितलं की काय झालंय नक्की, कुठला प्रॉब्लेम आहे, कसला प्रॉब्लेम आहे, तू मला तिकडचे फोटो पाठव. मी फोटो दादांना पाठवले, व्हिडिओ पाठवले, अशा समस्या आहे दादा खूप. दादा इव्हन मला वाटतं त्याच दिवशी संध्याकाळचे 4 की 5 वाजले असतील, दादा तिथे पोचले जागे घटनास्थळी आणि तिथे काम करत असताना मार्गदर्शन आम्हाला लागत असतं, नेहमी आम्हाला सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळतं आणि आपण ते काम करत असतो. आणि 2022च्या निवडणुकीमध्ये आपण संपूर्ण सीट लढवल्या आणि आपण संपूर्ण सीटवर विजय मिळवलेला आहे त्या तिथे. आणि मी थेट सरपंच म्हणून निवडून आलो. हे सर्व राजसाहेबांच्या करिश्मेमुळेच झालेलं आहे. पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी जो आत्ता त्यांचा संघर्ष सांगितला तसा संघर्ष करणारे सगळीच मंडळी या व्यासपीठाच्या समोर बसलेत. निर्माण झालेलो आहोत आणि मगाशी बाविस्कर साहेब जसं म्हणले तसा आपला सगळ्यांचा संघर्ष 2024 या वर्षात संपेल आणि खूप चांगले दिवस या महाराष्ट्राला आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली बघायला मिळणार आहेत. त्यानंतर पक्षाचे नेते राजू उंबरकर, म्हणजे ज्यांना आपण राजू उंबरकर म्हणून ओळखतो, त्यांच्या भागामध्ये शासनाच्या असतील, त्यांच्या स्तरावरच्या असतील, अशा अनेक योजना ज्यांनी पोचवल्या, ग्रामीण भागात ज्यांनी बचत गटाचं एक मोठं जाळं उभं केलं, अशा
राजू उंबरकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मेळाव्याला संबोधित करावं. त्याचबरोबर पक्षाचे सरचिटणीस माननीय बाळा शेडगे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. सर्वप्रथम ज्यांनी तुम्हा आम्हाला ओळख दिली असे आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. मंचावर उपस्थित माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, समोर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण सहकारी, आज खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्याला सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे. आपल्या सगळ्यांची ओरड होती की दादा आम्ही निवडून आलो, आम्हाला मुंबईला न्या, दादा आम्ही सरपंच झालो, आम्हाला साहेबांना भेटवा. परंतु आज तुमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. साहेब थेट तुम्हाला बोलणार आहेत, तुम्हाला भेटणार आहेत. झोपी झाल्या ना रे सगळ्यांच्या? झोपी झाल्या की नाही? साहेब असं आहे की आम्ही ग्रामीण भागातून येतो आणि मला असं वाटतं की मी 850 किलोमीटरवरून आलो. आम्हाला रात्रभर चालत यावं लागतं. म्हणून मेळाव्याची वेळ ही 3 ते 4 वाजेपर्यंत असायला पाहिजे असं माझं मत आहे. सगळे सुस्त झालेले आहेत कारण रात्रभर चालत आलेले आहेत. बरोबर आहे ना? अरे तुम्ही हो म्हणत नाही, मग हे मला ओरडतात. मी ग्रामीण भागाचं मांडत असतो. असो, आपण सगळेजण निवडून आलात. प्रत्येक जण गावागावामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व तयार करून, स्वतः लढत देऊन, जसं आत्ता सरपंचांनी सांगितलं की मी सुरुवातीला उभा राहिलो त्यावेळेस मी एकटाच होतो, मला कोणी भेटत नव्हतं. अतिशय खरी परिस्थिती तशी आपल्या ग्रामीण भागामध्ये होतीच. ज्यांनी हिम्मत केली त्याची किंमतही झाली. सुरुवातीपासून, पक्ष स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारावर जो जो व्यक्ती चालला त्याच्या हातामध्ये यशच यश येत गेलं, याचा साक्षीदार मी आहे. प्रत्येक वेळेस आपल्या ग्रामीण भागामध्ये एक बोंब असते की आमच्याकडे मुंबईवाल्यांचं लक्ष नाही, आमच्याकडे कोणी पाहत नाही. परंतु आपल्याकडं पाहायचा मुंबईवाले किंवा आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बोलायच्या अगोदर आपल्या सोबतचे सहकारी, आपल्या शाखेतले सहकारी, त्यांच्यासाठी आपण काम करणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांना वाटलं पाहिजे की माझ्या पाठीची हात ठेवणारा माझा शाखा अध्यक्ष आहे. शाखेपासून सुरुवात, मी तर म्हणतो पक्षाची सुरुवात ही ग्रामीण भागामधूनच होते. ग्रामीण भागामधलं जर आपलं जाळं जर घट्ट असलं तर आपल्या पक्षाचे मुळं जर घट्ट असले तर आपल्याला कोणी हलवू शकत नाही. तुम्ही स्वतः सक्षम आहात, तुम्ही स्वतः निवडून आलेले आहात. तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक ठराव तुमच्या गावाचं चित्र बदलू शकतो. परंतु तो ठराव हा गावाच्या भल्यासाठी असला पाहिजे, प्रत्येक नागरिकाच्या भल्यासाठी असला पाहिजे. आणि मग तो ठराव पंतप्रधानांनी जरी मनात घेतला तरी तो रद्द करू शकत नाही. ही ठरावाची किंमत ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमची ग्रामपंचायत चालू शकता. अनेकशा योजना आहेत. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे आपल्याला कुठला आमदार खासदार आपल्याला निधी देत नाही. जिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरपंच आहे, सभासद आहेत, त्यांना नांदगावकर साहेब आम्हाला निधी मिळत नाही. आणि अशा वेळेस माझा सरपंच नाराज होतो. परंतु मित्रांनो, एक तुम्ही लक्षात ठेवा,
नाराज न होता, तुम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सरपंच आहेत, तुम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सभासद आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जे आमदार करू शकत नाही ते तुम्ही करू शकता, कारण तुम्ही गावातले आमदार आहात. तुमच्या गावामध्ये तुम्ही समजा व्हिडिओला धाऱ्यावर धरलं, तुम्ही सीओला धाऱ्यावर धरलं, तुम्ही जिल्हा परिषदला गेले आणि ज्या ज्या निधीमधून तुम्हाला काम करायचं आहे त्याचे व्यवस्थित इस्टिमेट वगैरे सादर केले, तर मला असं वाटत नाही की कुठला आमदार किंवा खासदार तुमचा निधी रोखू शकतो. आणि त्या अधिकाऱ्याला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले सैनिक आहात, नंतर सरपंच आहात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची किंमत काय हे मला चांगल्या तरीकेने माहिती आहे. महाराष्ट्र सैनिक हा कुणाच्या भरोश्यावर राहत नाही. तुम्ही पाहत असाल आज बेरोजगारीचा आकडा हा वर्षोनवर्ष वाढत चाललेला आहे. जे आमदार खासदार करू शकत नाही, आम्ही सर्व मंडळी बसलो आणि विचार केला की निदान या मतदारसंघामध्ये जिथं आपण राहतो त्या मतदारसंघाच्या युवकाच्या हाताला तरी आपण काम दिलं पाहिजे. 3 महिने रोजगार मिळवायची मेहनत घेतली. प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक युवक गेला. पॉम्पलेट असतील, बॅनर असतील, पोस्टर असतील, गावागावापर्यंत पोहोचवले, घराघरापर्यंत पोहोचवले. का तर प्रामाणिक उद्देश होता की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि मग पंचायत समिती स्तरावर आम्ही त्यांचे ट्रेनिंग घेतले, कारण ग्रामीण भागातल्या युवकांना इंटरव्ह्यू आहे म्हणलं की त्याची अशीच अर्धी होऊन जाते. आणि मग त्याला सांगितलं आम्ही की इंटरव्ह्यू कशा पद्धतीचा होतो, तू इंटरव्ह्यू द्यायला कसं यायला पाहिजे, तुझी राहणीमान कशी असायला पाहिजे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आम्ही हे शिबिर घेतले. आजपर्यंत अनेकशे मेळावे झाले, परंतु त्याच्यातून कुणाच्या हाती काही लागलं नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो आनंदाची बाब, जे आम्ही ठरवलं होतं, ज्या दिवशी मेळावा घेतला त्याच दिवशी 7,000च्या वर युवकांच्या हाताला नोकरी देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. एकदा जर आम्ही ठरवलं की आपण 100% ते करू शकतो. तुम्हाला तुमचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, काय करायला पाहिजे, कुठून निधी आणायला पाहिजे, कोणत्या स्तरावर आपण निधी खेचून आणायला पाहिजे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आता दादानी सुद्धा शिबिर घेतलं होतं, अविनाश दादानी, तिथे मी गेलो होतो, तिथे त्यांना एकच गोष्ट सांगितली की आपण गावखेड्यातून ज्यावेळेस शहराकडे जातो, आपण रोज जातो शहराकडे, त्यावेळेस आपण गावातून निघताना आपल्याला जे कोणी वयोवृद्ध दिसतील त्यांना विचारलं पाहिजे की काका मी शहरात चाललो, काही औषधी वगैरे आणायची आहे, काही सामान आणायचं आहे. तुम्हाला सामान तर कोणी सांगणार नाही, परंतु एखादा सांगेल की हो बाळा माझं औषधी घेऊन ये, त्याचेच पैसे, त्याचीच चिठ्ठी. खिशात औषधी घेऊन जर आलो तर तो वयोवृद्ध माणूस पुढच्या वेळेस तुमच्या प्रचाराला राहिल्याशिवाय राहणार नाही. अशा साध्या साध्या गोष्टी आहेत जे आम्ही करतो. मग ती पाणी टंचाई असो की आलेला पूर असो. पुरामध्ये तर आमच्या तिथे 3 वेळेस पूर आला. माझा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा, आणि भीती होती की आमच्या विभागात पूर आलेला आहे. 3 वेळेस त्यांनी पेरलेलं वाहून गेलेलं आहे. कुठं आत्महत्या वाढल्या नाही पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे. मोर्चा काढून सरकार जागा होणार नाही. मग काय करायला पाहिजे, तर मग आम्ही ठरवलं सन्माननीय राजसाहेब अल्पभूधारक दत्तक योजना. त्याच्यामध्ये काय केलं आम्ही गावखेड्यात आमच्या कार्यकर्त्यांकडून याद्या मागवल्या, कुणाकुणाचं नुकसान झालं, किती झालं, आणि मग
7,000 एकर जमिनीला 7,000 एकर जमिनीला आम्ही मोफत बियाणं वाटलं सन्मान्य राजसाहेबांच्या नावाने. जिथं त्यांच्या अपेक्षा मावळल्या होत्या की आता माझ्या हातात काही येणार नाहीये, मला पेरायला पैसे नाहीयेत, सरकार देणार नाही, आणि आम्ही ज्या ज्या कास्तकाराला आम्ही बियाणं वाटप केलं, बापूभाऊ आले होते त्या कार्यक्रमाला, बियाणं वाटप केलं. मित्रांनो, दिवाळी झाली की त्याच्या हातामध्ये 2 ते 2.5 लाख रुपयाचा चना त्याच्या हातामध्ये आला. सन्मान्य राजसाहेबांची मदत त्याच्यापर्यंत पोहोचली. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण जर सर्वांनी मिळून केल्या तर भविष्यात मला वाटत नाही हे 2024 आपलं आहे, पण हे आणखीन खंबीरपणे आपलं राहील. आता मी नांदगावकर साहेबांना एक विनंती करतो. नांदगावकर साहेब, आता तलाठीच्या भरत्या झाल्या, परीक्षा झाली, गावखेड्यातून लोक पुण्याला येतात, नागपूरला जातात, मुंबईला येतात, परीक्षा देतात. त्याच्या घरची परिस्थिती नसते. अनेकशे मुलं आम्ही दत्तक घेतलेले आहेत, परंतु तो तेवढ्या यांनी अभ्यास करतो, इथं राहतो, जिद्दीने परीक्षा देतो, आणि परीक्षा दिल्यानंतर 200 पैकी 285 मार्क जर पेपरला भेटत असतील तर त्या मुलांनी काय करावं? एवढा घोळ, आणि मग ते पुन्हा रद्द होते. त्याला परीक्षा फी आणि परीक्षेला जाण्या येण्याचा खर्च हा 2,000 रुपये. आणि म्हणून या महाराष्ट्रातले असंख्य युवक हे हतबल झालेले आहेत, नाराज झालेले आहेत, आणि या युवकाच्या पाठीशी आपल्या पक्षाने खंबीरपणे उभं राहावं, आणि तो निर्णय आजच आपण घ्यावा असं मला वाटतं. आणि ती परीक्षा रद्द करून त्वरित परीक्षा घेण्यात लावावी. अनेक अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये. जर आपण फिरलो, म्हणजे साधा साधा दवाखान्याची सुविधा आजपर्यंत नाही. शासन आपल्या दारी नुसतं सोंग चालू आहे. आमची ग्रामीण भागातली थट्टा चालू आहे. शासन आपल्या दारीत काय भेटतं? आपल्याला काय भेटतं? माझ्या कास्तकाराला काय भेटतं? माझ्या युवकाला पैसे द्यायचे, गोळा करायचे. शासन आपल्या दारीमध्ये आम्हाला अधिकारी भेटत नाही 8-8 दिवस. मग का? तर तो तयारी करत असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे येणार आहे म्हणून गावचा सुद्धा अधिकारी तिथं असतो, यवतमाळला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांद्वारे साहेबांना विनंती करतो की साहेब, तुम्हीच आता या महाराष्ट्राला वाचवू शकता, आमच्या युवकाला वाचवू शकता, आमच्या कास्तकाराला वाचवू शकता, आमच्या माता भगिनीला वाचवू शकता, आणि तुम्हीच आता आवाज उठवला पाहिजे. आम्ही स्वतःच्या मुलासारखं वाढवतो, आणि 8 दिवस लाईन नसली की कास्तकार गेला मातीत, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि या सगळ्या सारीक गोष्टीकडे जर आपण लक्ष घातलं, आपण ग्रामीण भाग समोर येईल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळागाळात पोहोचेल. मी आपणा सर्वांना एवढी तिथे विनंती करतो की आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्या पाठीचा कणा कास्तकार आहे, आणि कास्तकाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उंबरकर साहेब. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी मेळाव्याला संबोधित करावं. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. आत्ता जे फटाक्याची आतषबाजी झाली त्याच्यावरून आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आपला जास्त वेळ घेणार नाही याचं अजून एक कारण म्हणजे आज मला खोकला पण झाला आहे, त्यामुळे जास्त बोलता पण येत नाही. पण आत्ता आपल्या पक्षाचे सरपंच संदीप किणी यांनी जी एक गोष्ट सांगितली की त्यांनी 2 आणि 3 वेळा निवडणूक लढवली, आणि 2-3 वेळा निवडणूक लढवून अपयश आलं, पण त्या अपयशाच्या नंतर 17च्या 17 ग्रामपंचायत सदस्य त्यांनी निवडून आणले. यावरून मला जगातल्या एका मोठ्या राजकारणी माणसाची गोष्ट आठवली. जगामध्ये एक
असा राजकारणी माणूस आहे की असं म्हणतात की त्या राजकारणाचा या सगळ्या जगामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा त्यांचा आहे. ते सलग ओळीनी 8 निवडणुका हरले. त्यांचं नाव आहे अब्राहम लिंकन. आणि 8 निवडणुका हरल्यानंतर ते जेव्हा अध्यक्ष झाले, राष्ट्राध्यक्ष झाले, त्याच्यानंतर त्यांनी जो काही बदल केला तो बदल हा अतिशय स्पृहणीय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की निवडून आल्यानंतर काय करायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा ज्या भागावर लागला आहे तिथून संपूर्ण प्रभाव क्षेत्र वाढत जाऊन सगळीकडे आपले लोक कसे निवडून येतील याचं फील्डमध्ये काम करणारे या दोघा ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. बाविस्कर साहेबांनी तर घोषणाच केली आहे की 2024 हे आपलं आहे. पण त्याच्या अगोदर एकाच छोट्या गोष्टीची मी आपल्याला थोडी आठवण करून देतो. आज माझ्यासमोर सगळे सरपंच, उपसरपंच आणि बाकीची मंडळी आहेत, माझे सगळे सहकारी आहेत. आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ 8,500 गावांमध्ये आत्ता टँकरनी पाणी पुरवठा होतो. आत्ता बाकी काही शहरांमध्ये तर 10 दिवसांनी पाणी येतंय. कधी नव्हे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्म्याहून जास्त 60% महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त आहे असं जाहीर केलं. दुर्दैवाने आत्ता कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये, कुठल्याही प्रकारे, कुठल्याही मीडियामध्ये आणि कुठल्याही मेनस्ट्रीम कुठल्याही चर्चेमध्ये आता महाराष्ट्राचा दुष्काळ नाही. डिसेंबर गेला, जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी आणि मार्च दुष्काळ ह्या विषयावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मला खात्री आहे की, आणि वाईट आहे असं होऊ नये, अशी खात्री असू नये महाराष्ट्राविषयी, पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न अत्यंत भयानक होणार आहे. आणि त्याच वेळेस एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण देशभर निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशा वेळेस ज्यांना पाणी नाही, ज्यांच्या जनावरांना चारा नाही, ज्यांच्या हाताला काम नाही, अशा माणसांकडे कोणीही बघणार नाही. सगळे फक्त घोषणा, सभा, देखावा, नवीन प्रॉमिस, 15 लाख जातील, 20 लाख जातील, हे सगळं होईल. आणि यामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातला सामान्य माणूस हा वंचित राहील, हा बाजूला फेकला जाईल. असं म्हणू नये, म्हणजे मी असं म्हणणं चुकीचं आहे, पण ही एक संधी आहे राजकीय, कारण कोणीच बघणार नाही. अशा वेळेस ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशामध्ये आपल्याकडे ग्रामविकास मंत्रालयाने जो GR काढलाय त्याप्रमाणे काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत असं राज्य सरकारने जाहीर केलं. मुळात दुष्काळ जर का जाहीर केला असेल तर प्रथम प्राधान्याने पिण्याचं पाणी दिलं पाहिजे, जनावरांना चारा दिला पाहिजे जो मागेल, आणि खरं मागण्याचीही गरज नाही, तुम्ही तिथे काम उपलब्ध करून दिलं पाहिजे, कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे ते पुनर्गठन केलं पाहिजे, वीज बिल जे आहे ते माफ केलं पाहिजे. अशा प्रकारच्या सरकारच्याच सूचना आहेत. आपल्याकडे त्याचं सविस्तर याविषयीची मी खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जर का तुम्ही ग्रामविकास मंत्रालयात ह्याच्या वेबसाईटवर गेलात तर सर्व ह्या सूचना आहेत. मी आत्ता मराठवाड्याच्या काही गावांमध्ये फिरून आलो मागच्याच आठवड्यात, कुठेही काहीही पत्ता नाही, कुठेही या प्रकारची काहीही नाही. आणि तुम्हाला सांगितलं की
सरपंचाचा एक ठराव हा तिथल्या समाजाला, तिथल्या माणसाला एक नवा विश्वास आणि नवं आश्वासन देईल. मला असं वाटतं की येत्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जेव्हा सगळा देश, सगळी माणसं, सगळी यंत्रणा, सगळे राजकीय पक्ष जेव्हा ह्या भागात ह्यावर निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असतील, तेव्हा महाराष्ट्रातल्या या माणसापर्यंत त्याला पिण्याचं पाणी पोहोचवणं, आणि पोहोचवणं याचा अर्थ आपण देणं नाही, म्हणजे आपण द्यायलाच पाहिजे जर का कोणाला नसेल तर. पण सरकारच्याच या योजना आहेत. सरकारनेच सांगितलं की आम्ही करू, जनावरांना चारा करू, चारा छावण्या करू. मला आठवत आहे काही वर्षापूर्वी सरकारने जेवढ्या चारा छावण्या केल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. मला आठवत आहे, आपण सगळेजण त्याच्यामध्ये साक्षी आहात. आपलं बघून त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने चारा छावण्याचं नियोजन केलं आहे. चारा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि ती एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिशय भयानक होणार आहे. मला असं वाटतं की आपण एक संधी आहे, मला खरं म्हणजे आज बरं नव्हतं, पण मी म्हणलं ही संधी मी साधणार आहे. कारण समोर ग्रामपंचायत सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, गाव भागातील सगळे कार्यकर्ते आहेत. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं. या महाराष्ट्राची अनमान शान राजसाहेब ठाकरे, या महाराष्ट्राची अनमान शान. साहेब 1-2 मिनटं. एक हा मुद्दा फक्त, आणि आपण आलात त्याच्यामुळे आपल्या समोर हा मुद्दा, आपण आलात त्याच्यामुळे आपल्या समोर हा मुद्दाम पुन्हा एकदा हे करतो की आता जवळजवळ 8,500 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्मा महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त असा मानला आहे. त्यामुळे आज आपण सगळेजण लोकांबरोबर काम करणारे आहात. त्यामुळे आज, आणि मी असं नाही म्हणणार अश्रू पुसणं, हे जरा फार भावना ह्याच्या बाबतीत होतं, पण निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र आज दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा निवडणुकीचं सगळं वातावरण असेल तेव्हा काय परिस्थिती असेल, आणि कोणाचंही याच्याकडे लक्ष नसेल. मला असं वाटतं की आपण म्हणजे आपले जिथे जिथे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, तिथे तर करूच, पण प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र सैनिक आहे, ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या पाड्यावर, ज्या ज्या वस्तीवर, ज्या ज्या तांड्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे, तिथे दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही, गाई म्हशींना चारा मिळणार नाही असं होणार नाही, आणि प्रत्येक हाताला काम मिळेल याची ग्वाही देण्याचा कार्यक्रम. आणि ही ग्वाही आपण दिली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास दिला पाहिजे. आणि जसं मगासपासून आहे की 2024 हे आपलं आहे, हे आपलं कधी होईल? 2024 जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या ह्या माणसापर्यंत आत्ता त्याच्या संकटाच्या काळामध्ये पोचणार, तो पोचल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्र आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद देईल, मतरूपी आशीर्वाद देईलच. मत ही गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकारणाचं वेगळेपण हे सिद्ध करण्याची येत्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला संधी आहे. मी पुन्हा एकदा म्हणालो मगाशी की वाईट परिस्थितीमध्ये संधी असं बोलू नये, पण हल्लीचं राजकारण असं आहे, त्यामुळे दुष्काळामध्ये सुद्धा आपण ही संधी बघितली पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्याची. याचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मेळाव्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील ज्येष्ठ गायिका प्रभा अंत्रे यांचं आज सकाळी दुःखद निधन झालंय. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे त्यांना 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहतो.
यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार पुणे शहराच्या तर्फे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर, महिला अध्यक्ष वनिताताई वागसकर यांच्या हस्ते होईल. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं असतोय झाकरे आल्या गेल्यांना भल्या भल्यांना त्यांचाच असतोय श्रीरामाची भल्या भल्यांना या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचा सत्कार होत आहे. या महाराष्ट्राची अनमान शान राजसाहेब ठाकरे. मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी मेळाव्यास संबोधित करावं. महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचं मी इथे स्वागत करतो. मला याला उशीर झाला यापेक्षा मी खरं तर येऊच शकत नव्हतो. मला थोडंसं कालपासूनच थोडं संध्याकाळपासून थोडं फ्युरिश वाटत होतं आणि आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते. मला इतका अशक्तपणा, आत्ताही अशक्तपणाच आहे. मी बाळा नांदगावकरांशी बोलत होतो. मी म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही. म्हणून मी एक 5-10 मिनटं तुमच्याशी बोलायला आलो आहे. बाकी सर्व मला असं वाटतं अनिल शिदोरे आहेत, राजू उंबरकर, आमचे अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही. अनेक गोष्टी तुम्हाला स्वानुभवातनं पण समजतील, अनुभवातनं पण समजतील. मग त्याचा निधी कसा वापरायचा, तो निधी कसा आणायचा, मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या, कुठच्या योजना करायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशातला भाग नाही आहे. आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला, आणि म्हणून मी एक दिवस ठरवला, म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं, तुमच्याशी बोलावं, म्हणून हा आजचा दिवस ठरवला. तुम्ही त्या भागात राहता, तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत, ते प्रश्न कसे सोडवायचे. आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज ग्रामपंचायती आहेत, उद्या जिल्हा परिषदा असतील, करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल. म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका. तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल, अनेक गोष्टी कराल, मला ह्याची कल्पना आहे. अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील. मला एकच सूचना करायची तुम्हाला, एकच, दुसरी काही सूचना करायची नाही आहे. बाकी तुम्ही सर्व हुशार आहात, प्रामाणिक आहात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात.
इच्छुक आहात, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, गाव स्वच्छ ठेवा. आणि गाव स्वच्छ ठेवायला ना, तुम्हाला आठवत असेल आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती, पाहिली तुम्ही? आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती. त्याच्यामध्ये मी हा मुद्दामून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत, इच्छाशक्ती लागते. आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल, तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल, तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते. मला वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय, स्वच्छ. सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर, मी अशी गावं पाहिली आहेत, परदेशात तर पाहिलीच आहेत, पाहिली आपल्या देशातही पाहिली आहेत. पण आपल्या देशातली अनेक, मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये, मला 89 सालापासून मी आलो, अनेकदा महाराष्ट्र फिरलो, उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो, अनेकदा फिरलो, अनेक गावात गेलो, अनेक तालुक्यांमध्ये गेलो. सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली. कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहतंय, त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत, त्यातनं डुकरं पण फिरतायत, कचरा तिकडेच पडलेला आहे. आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं. तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे, असंच राहू देत, मरू देत. जगण्याची जी उर्मी लागते, जगण्याची जी इच्छा लागते, ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते. मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का, आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का. म्हणजे आज गंमत बघा, ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघतायत, आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघतायत. म्हणजे नक्की काय चाललंय? तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत त्या कशामुळे जात आहेत? शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, शिक्षण इथे मिळत आहे. नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, नोकऱ्या इथे मिळत आहेत. मग कशामुळे जात आहेत? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये. जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत. तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत. अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील, पण सगळेच जण काय फार चांगले नोकऱ्या करताय अशाला भाग नाहीये. आत्ताच कुठतरी आला ना का पिक्चर डंकी, इथून तिथून लपून पळून जायचं, तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं. स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं. आजूबाजूचं वातावरण, मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं, हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे. पहिलं काम ते असलं पाहिजे. त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत, ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजेत. मी मध्यंतरी आमच्या अनिल शिदोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो, त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून. गावात लोड शेडिंग, पण लोड शेडिंगला पण काय अर्थ नाही. म्हणजे 48 तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे, असं मधून नाला, दोन बाजूने 2 घरं आणि वाईट अवस्था. त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मग विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत, अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत. रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही? शोलेमधली पाहिले? त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे, ज्याच्या घरात लाईट नाही आहे, पण त्या गावात टाकी आहे. त्या ठाकूरचा बाप चढवणार होता पाणी. त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत आहे ती, भ्रष्टाचारी ग्रामपंचायत.
त्या गावात गेल्यावर मी जेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची. म्हटलं इथे पाणी कोण वरती बरं त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे त्या टाकीला. हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत. त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे, अरे काम करावं तर ह्या लोकांनी, नाही तर करू नये. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी, तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा, स्वच्छ ठेवा. वातावरण गावाचं बदलून टाका. गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावंसं वाटलं पाहिजे. तुम्हाला बोलवावंसं तरी वाटलं पाहिजे घरी, की बाबा ये बाबा चहा प्यायला तरी ये. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका, त्यांच्यावर सूड घेऊ नका. त्यांचीही कामं करा. त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली, याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं. हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिकडनं कोणीही उखडू शकत नाही. आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी, निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच, ती क्षमता आहेच तुमची. पण मला असं वाटतं त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे, स्वच्छ कसं ठेवायचं गाव, याच्या पहिल्यांदा त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे जाहीर हातात देईन. कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन. यांच्यासारखं नाही. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे. घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे आपले, काय वाटेल ते करायचं. जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा. लोकांना समाधानी करा. एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे. तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात, भेटायला आलात, मला दर्शन दिलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे. वेळप्रसंगी आपण सतत भेटत राहू, बोलत राहू. जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या, वेळ घेऊन या, नक्की भेटेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 22 तारखेला राम मंदिर होणार आहे शिलान्यास. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. परंतु मला तिथे राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्त्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले, त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न 22 तारखेला पूर्ण होते. आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने, चांगल्या पद्धतीने, जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल, लोकांना त्रास न देता त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब.